नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. मागील भागामध्ये आपण संपूर्ण पंचायत राज या विषयाविषयी सर्व माहिती पाहिलेली आहे आणि हा विषय आपला संपलेला आहे. या भागापासून आपण राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करत आहोत. राज्यशास्त्र पाहत असताना महत्वाची राज्यघटना आपल्याला पाहावी लागते आणि या भागामध्ये आपण राज्यघटनेविषयी माहिती पाहणार आहे. राज्यघटना कशी तयार झाली किंवा राज्यघटना तयार होत असताना ज्या निवडणुका झाल्या असतील, ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या वेगवेगळ्या 22 महत्वाच्या समित्या होत्या. त्या 22 समित्यांचे अध्यक्ष विचारले जातात. त्याच्यानंतर आपण महत्वाची जी समिती आहे, मसुदा समिती याविषयी सुद्धा काय करणार आहे, माहिती याच्यामध्ये संपूर्णपणे पाहणार आहे. तर आपण पाहिलं तर राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. नंतर मूलभूत कर्तव्य आहेत, तत्वे आहेत, मूलभूत अधिकार आहेत. त्याच्यानंतर केंद्र शासन प्रणाली आहे, राज्य शासन प्रणाली आहे. त्याच्यानंतर न्याय प्रणाली आहे. या सर्व विषयी घटना दुरुस्ती आहेत. त्या महत्वाच्या जे पॉइंट आहेत याच्याविषयी आपण संपूर्णपणे माहिती पाहणार आहे. या सिरीज मध्ये आपण राज्यघटनेविषयी किंवा राज्यघटना कशी तयार झाली याच्याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, राज्यघटना पाहत असताना राज्यघटना कशाला म्हटलं जातं याच्याविषयी आपल्याला काय करावं लागेल, माहिती पाहावी लागेल. कोणताही देश किंवा संस्था चालवण्यासाठी तयार केलेली जी नियम पुस्तिका किंवा त्यालाच मूलभूत कायद्यांचा संच म्हटलं जातं, अशालाच राज्यघटना असं म्हटलं जातं. कोणताही देश चालवायचा असू द्या, कोणतीही संस्था चालवायची असू द्या, जी मूलभूत पुस्तिका असते, बरोबर ना, किंवा नियम पुस्तिका किंवा मूलभूत जे कायदे असतात त्याला राज्यघटना असं म्हटलं जातं. थोडक्यात आपल्याला म्हणता येईल राज्यघटना म्हणजे सर्वोच्च कायदा, ज्याच्या आधारावर देशाचं संपूर्ण जे शासन आहे, प्रशासन आहे, नागरिकांचे हक्क संरक्षण आहे, हे सर्व पूर्ण केलं जातं, त्याला राज्यघटना असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय की असा सर्वोच्च कायदा ज्याच्या आधारावर संपूर्ण देश किंवा शासन चालत असतं त्यालाच राज्यघटना असं म्हटलं जातं. आता राज्यघटनेचे मुख्य घटक किंवा कार्य कोणकोणते आहेत? पहिलं, देशाची रचना. देश लोकशाही आहे किंवा हुकुमशाही आहे हे राज्यघटना ठरवत असतं. देश लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हे राज्यघटना ठरवत असतं. आणि जर आपण भारताचा विचार केला तर भारत लोकशाही प्रजासत्ताक आहे, बरोबर ना. भारत लोकशाही प्रजासत्ताक काय आहे, देश आहे. दुसरं, सरकारचे अधिकार. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे अधिकार काय असतील आणि त्यांच्या मर्यादा काय असतात हे संपूर्ण राज्यघटनेमध्ये काय केलेलं असतं रे, स्पष्ट केलेलं असतं. तिसरं आहे नागरिकांचे हक्क. सामान्य माणसाला, एक मिनिट, सामान्य माणसाला कोणते अधिकार आपण जर पाहिलं तर मूलभूत जे अधिकार आहेत किंवा मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत तत्वे आहेत, ते आपल्या राज्यघटनेमध्ये काय करण्यात आलेले आहेत, देण्यात आले आहेत. किंवा सामान्य जो माणूस आहे याला कोणकोणते अधिकार देण्यात यावे ते राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहेत. जसं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, हिंडण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सर्व जे आहे हे किंवा याची हमी राज्यघटना देत असते. आणि चौथं आहे न्याय व्यवस्था. जर कोणावर अन्याय झाला असेल किंवा त्याचं उल्लंघन झालं असेल तर न्याय कसा मिळेल याची तरतूद जी आहे, याची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात येते. मग लक्षात ठेवा, यालाच राज्यघटनेची नियमपुस्तिका किंवा मूलभूत कायद्यांचा संच असं म्हटलं जातं आणि यालाच काय म्हटलं जातं रे, राज्यघटना असं म्हटलं जातं. राज्यघटना निर्मितीच्या अगोदर ब्रिटिश भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये येत असताना व्यापारासाठी आले आणि राजा झामोरीन जो आहे, या राजा झामोरीकडून त्यांनी व्यापाराची काय घेतली, सनद घेतली. आपण जर पाहिलं तर बंगाल प्रांतामध्ये पहिलं, बंगाल प्रांतामध्ये त्यांनी काय केलं होतं रे, बंगाल प्रांतावर आपला अधिकार काय केला होता, मिळवला होता. मग याच्यामध्ये वेगवेगळे काय करण्यात आले, कायदे करण्यात आले. कारण का याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रिटिश सरकारने कंपनी नेमली होती आणि या कंपनीने भारतातील जी लोक आहेत यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू केला होता. आणि मग यांच्यावर अन्याय झाल्यामुळं वेगवेगळे चार्टर ऍक्ट यांच्या या कंपनीवर
काय करण्यात आले होते, लागू करण्यात आले होते. बरोबर ना? ते ब्रिटिश कंपनी आहे त्यांच्यावर. मग आपण भारतीय कायद्यांचा इतिहास आणि राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया याविषयी माहिती पाहणार आहे. हे पाहत असताना भारतीय जे कायदे आहेत किंवा जे भारतीय चार्टर्ड ऍक्ट आहे याविषयी आपण पूर्ण इतिहास या विषयामध्ये चार्टर्ड ऍक्ट आणि त्यांची जे कायदे आहेत या कायद्यांची इत्थंभूतपणे काय करणार आहे माहिती पाहणार आहे. आजचा आपला विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र पाहत असताना थोडक्यात आपण जे कायदे आहेत या कायद्यांद्वारे कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या याविषयी माहिती पाहणार आहे, ती थोडक्यात पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर त्या इतिहासामध्ये जे चार्टर्ड ऍक्ट असतील, कायदे असतील याविषयी आपण पूर्ण त्यांचं स्पष्टीकरण संपूर्ण काय करणार आहे पाहणार आहे. मग बघा, ज्यावेळेस बंगालचा पहिला गव्हर्नर, याला दुहेरी राज्यव्यवस्था 1765-1772चा कायदा असं म्हणता येईल. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता रे? रॉबर्ट क्लाइव्ह. या रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये दुहेरी शासन या दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती या रॉबर्ट क्लाइव्हने. मग याच्यामध्ये महसूल जे होतं, हे महसूल वसुली जे आहे ते कंपनीकडे होते. वसूल करण्याचं काम ही कंपनी करत होते आणि प्रशासन हे नवाबाकडे देण्यात आलं होतं. प्रशासन कोणाकडे देण्यात आलं होतं? नवाबाकडे. अशी विभागणी करण्यात आली होती आणि यालाच काय म्हटलं जातं रे? दुहेरी शासन व्यवस्था. कोणी सुरू केली होती रे? रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये केली होती. आणि मग ही 1772 पर्यंत अस्तित्वात होती. ती नंतर काय करण्यात आली? रद्द करण्यात आली. नंतर काय करण्यात आली रे? रद्द करण्यात आली. 1772 पर्यंत ती काय होती? अस्तित्वात आली. त्यानंतर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा त्याला नियंत्रणाचा कायदा असं म्हटलं जातं. या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी केलेला हा याला पहिला औपचारिक कायदा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बंगालचा जो गव्हर्नर आहे याला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद दिलं. आणि मग पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स होता. कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. पहिला गव्हर्नर जनरल कोण होता रे? वॉरन हेस्टिंग्स होता. त्यावेळेस या कायद्यानुसार 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे या ऍक्ट नुसार कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची 1774 मध्ये स्थापना करण्यात आली. कलकत्ता या ठिकाणी 1774 मध्ये काय करण्यात आलं रे? सर्वोच्च न्यायालयाची काय करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आलेली आहे. हे याच्यामध्ये महत्वाचं आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. पुढे बघा महत्वाचं 1781चा सुधारणा कायदा किंवा त्याला निवारणा कायदा म्हणतात. याच्यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यायालय व गव्हर्नर जनरल यांच्या अधिकारांची काय करण्यात आली? स्पष्टपणे या कायद्यानुसार, कोणत्या? 1781च्या कायद्यानुसार विभागणी करण्यात आली. पुढं 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. ब्रिटनमध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलची काय करण्यात आली रे? स्थापना करण्यात आली. आणि मी सांगितलं जी ब्रिटिश कंपनी होती, बरोबर ना, या ब्रिटिश कंपनीवर सरकारचं नियंत्रण आणण्यासाठी हे जे रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा पिट्स ऍक्ट असतील हे करण्यात आले होते. आणि मग या 1784 पिट ऍक्ट नुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. कंपनीवर ब्रिटिश सरकारचे काय राहिले? नियंत्रण वाढले. त्यावेळेस जे पंतप्रधान होते विल्यम पिट द यंगर यांच्या काळात हा कायदा करण्यात आला. विल्यम पिट द यंगर यांच्या काळात हा कायदा करण्यात आलेला आहे. 1786चा कायदा. मग याच्यामध्ये महत्वाचं गव्हर्नर जनरल जो आहे या गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार देण्यात आले. विशेष अधिकार देण्यात आले 1786च्या कायद्यानुसार. पुढं 1793चा चार्टर्ड ऍक्ट. कंपनीचे जे अधिकार आहेत हे कंपनीचे अधिकार कायम राहिले 1793च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार. पुढे 1873चा चार्टर्ड ऍक्ट. भारतातील व्यापारावर कंपनीचा एकाधिकार होता, हा एकाधिकार पूर्णपणे संपवण्यात आला. आणि मग याच्यामध्ये फक्त चीन, बघा चीन व्यापार वगळता याच्यावर पूर्ण काय करण्यात आलेले? बंदी करण्यात आली. भारतीय व्यापारावर कंपनीचा जो एकाधिकार होता हा एकाधिकार 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार संपवण्यात आला. 1833चा चार्टर्ड कायदा. भारताचा गव्हर्नर जनरल जो कोण होता रे? लॉर्ड विल्यम बेंटिंग. भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला. संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार. 1853चा चार्टर्ड कायदा. याच्यामध्ये विधिमंडळ व कार्यकारी जे मंडळ होतं, विधिमंडळ व कार्यकारी मंडळ हे पूर्णतः वेगळं करण्यात आलं. आणि याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करण्यात आली. लक्षात ठेवा कोणत्या कायद्यानुसार? 1853च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार. पुढं 1 नोव्हेंबर 1958 मध्ये राणी व्हिक्टोरियाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
हे महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारला गेला. 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणी व्हिक्टोरिया याने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ही सत्ता संपुष्टात आणण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली आणि भारताचा जो कारभार आहे हा ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. भारताचा जो कारभार आहे तो कुणाकडे गेला रे? ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. गव्हर्नर जनरलचे पद बदलून काय करण्यात आलं? व्हॉइसरॉय. गव्हर्नर जनरलचे जे पद आहे हे बदलून व्हॉइसरॉय करण्यात आलं. पहिला व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. महत्वाचा आहे. भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. आणि पहिले भारत मंत्री होते एडवर्ड स्टॅनली. पहिले भारत मंत्री कोण होते रे? एडवर्ड स्टॅनली हे होते. पुढं 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट याच्यामध्ये भारताला प्रथमच व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. भारताला या 1861 च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार प्रथमच व्हॉइसरॉयचं जे कार्यकारी मंडळ होतं या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी होण्याची काय मिळाली रे? संधी मिळाली. पुढे 1892 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट सदस्य संख्या जी आहे ही सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि मात्र सदस्य संख्या वाढवली. भारताची याच्यामधली सदस्य संख्या वाढवली व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये. मात्र मर्यादित प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला. 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायद्याला म्हटलं तर रिफॉर्म्स. याच्यामध्ये जॉन मोर्ले आणि लॉर्ड मिंटो यांच्या नावाने हा कायदा होता 1909 चा. याच्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आला. महत्वाचा आहे 1909 च्या मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ करण्यात आला. नंतर 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा रिफॉर्म्स. एडविन मॉन्टेग्यू आणि लॉर्ड बघा हे लॉर्ड चेम्सफोर्ड या दोघांचं नाव मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून याला देण्यात आलं. प्रांतिक स्तरावर दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करण्यात आली. प्रांतिक स्तरावर दुहेरी राज्यव्यवस्था काय करण्यात आली रे? निर्माण करण्यात आली. पुढं सिख, अँग्लो इंडियन, युरोपियन इत्यादींना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. कोणत्या कायद्यानुसार? 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार. आणि शेवटचा जो आहे तो 1935 चा भारत सरकारचा कायदा. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग जर आपण पाहिलं तर 1935 चा जो कायदा आहे या 1935 च्या कायद्यावर आधारित आहे. याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समोरची सूची यांच्या संकल्पना ज्या आहेत या घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर प्रांतिक स्वायत्तता आहे, केंद्रस्थानी दुहेरी राज्यव्यवस्था, दलित, महिला, कामगार यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ. हे जर आपण पाहिलं तर भारत सरकारचा जो कायदा आहे या कायद्यावर आपली राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेचा सर्वाधिक भाग यावर काय आहे? आधारित आहे. आता बघा मग इथपर्यंत आपण पाहिलं. आता आपण कायदे पाहिले पण ते कायदे थोडक्यात पाहिले. इतिहास या विषयामध्ये आपण संपूर्ण कायद्याची स्पष्टीकरण किंवा त्याची विशेष माहिती सुद्धा काय करणार आहे? पाहणार आहे. आपण राज्यशास्त्र पाहत असताना त्याचा इतिहास पाहावा लागेल आणि म्हणून आपण महत्वाचे जे कायदे आहेत आणि महत्वाचे जे पॉइंट आहेत ते याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता आपण राज्यघटनेची जी निर्मिती प्रक्रिया आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया याविषयी माहिती पाहणार आहे. मग बघा राज्यघटना निर्माण व्हायच्या अगोदर प्रारंभिक मागण्या करण्यात आल्या. काय करण्यात आलं रे? प्रारंभिक मागण्या करण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये पहिलं 1922 मध्ये महात्मा गांधींनी यंग इंडिया या वृत्तपत्रात संविधान सभेची कल्पना मांडली होती. यंग इंडिया या वृत्तपत्रात महात्मा गांधींनी संविधान सभेची कल्पना मांडली होती का सूचित केली होती. 1924 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये संविधानाची काय केली रे? मागणी केली. पुढं 1927 मध्ये काँग्रेस अधिवेशनामध्ये संविधानाचा आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली. जे अधिवेशन झालं होतं 1927 मध्ये त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संविधानाचा आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. पुढे 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू समिती किंवा त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हटलं जातं याच्याद्वारे भारतीयांचा पहिला संविधान आराखडा तयार करण्यात आला. पुढं 1933 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी प्रातिनिधिक घटनाची कल्पना मांडली. 1933 मध्ये प्रातिनिधिक घटनाची काय केली रे? कल्पना मांडली. पुढे 1934 मध्ये एम एन रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडलेली आहे. IMP करून तेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता.
संविधान सभा हे जे नाव वापरलंय किंवा ही संकल्पना मांडण्यात आली ही M.N. रॉय यांनी मांडली. कोणी मांडली? M.N. रॉय यांनी मांडलेली आहे. आणि 1938 मध्ये नेहरू यांनी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभेची मागणी केली होती. प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभेची काय केली होती? मागणी केली होती. आता पुढं 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरद्वारे लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीयांनीच घटना तयार करावी हे मान्य केलं. या ऑगस्ट ऑफरद्वारे 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे लॉर्ड लिनलिथगो त्यावेळेस व्हाईसरॉय होता, यांनी भारतीयांनीच घटना काय करावी रे? तयार करावी हे मान्य केलं होतं. आणि 1942 ला क्रिप्स मिशन, या क्रिप्स मिशनद्वारे भारताने स्वतःची घटना स्वतःच तयार करावी हे तत्व स्वीकारण्यात आलं. 1942 मध्ये क्रिप्स मिशन, भारतीयांना स्वतःची घटना तयार करावी, भारताने स्वतःची घटना तयार करावी हे तत्व स्वीकारण्यात आलं. आणि 1946च्या कॅबिनेट मिशन योजना यामध्ये घटना समितीची स्थापनेची काय करण्यात आले रे? तरतूद करण्यात आली. घटना समितीची स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढं 1946 मध्ये ब्रिटिश क्लेमेंट ॲटली यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नेतृत्वाखाली भारत सत्तांतराची रूपरेषा जी आहे ही रूपरेषा कॅबिनेट उत्तर, म्हणजे बघा रूपरेषामध्ये कॅबिनेटने काय केलं? उत्तर पाठवलं. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं. याच्यानुसार निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या त्रिमंत्री योजनेमध्ये कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेमध्ये लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे 3 सदस्यांवर, कोण 3 सदस्य होते त्रिमंत्री योजनेमध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. लॉर्ड पॅथिक लॉरेन्सन, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर हे 3 होते. आणि मग या योजनेनुसार भारतासाठी घटना समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कॅबिनेट मिशननुसार किंवा त्रिमंत्री योजनेनुसार याच्यामध्ये हे 3 होते, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. आणि मग या योजनेनुसार घटना समिती स्थापन करण्याचं ठरवण्यात आलं. आणि जुलै 1946 ला आपले संविधान सभा जे आहे, राज्यघटना आहे, त्याची काय करण्यात आले रे? निवडणुका घेण्याचं ठरवण्यात आलं किंवा निवडणुका घेण्यात आल्या. याच्यामध्ये बघा मग जुलै 1946 ला निवडणुका झाल्या. जुलै 1946 ला काय झालं रे? निवडणुका झाल्या. आणि मग यांच्यामध्ये जे सदस्य आहेत, या सदस्यांचं कसं विभाजन करण्यात आलं? याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतामधले 292 सदस्य होते. ब्रिटिश प्रांतामधले किती होते? 292 सदस्य, जे ब्रिटिश भारतातील प्रांतातून काय केले जाणार होते? निवडले जाणार होते. चीफ कमिशनचे जे चीफ कमिशन आहे ते 4 सदस्य होते. दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान हे किती सदस्य होते? 4 सदस्य, प्रत्येकी एक होता. प्रत्येकी किती होता? एक. दिल्ली, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग हे 4 प्रत्येकी एक होते. मग हे 292 प्लस हे 4 असे किती झाले? 296. आणि संस्थानिक जे होते, या संस्थानिकांचे 93 सदस्य होते. संस्थानिकांचे किती होते? 93 सदस्य. मग जर आपण पाहिलं तर एकूण 392 प्लस 4 प्लस 93 असे संविधान सभेचे 389 सदस्य होते. प्रथमतः किती होते रे? 389. मी काय सांगितलं? 292 ब्रिटिश प्रांतातील भारतीय, 4 चीफ कमिशनचे आणि त्यातले 93 काय होते? संस्थानिक. असे मिळून किती होते? 389 सदस्यांच्या निवडणुका घेण्याचं ठरवण्यात आलं. लक्षात ठेवा. परत सांगतोय, ब्रिटिश प्रांत 292 सदस्य होते, चीफ कमिशन प्रांत 4 सदस्य होते आणि संस्थानिकांचे किती होते? 93. असे मिळून 389 सदस्यांच्या निवडणुका घेण्याचं ठरवण्यात आलं होतं. पुढे बघा महत्वाचं, निवडणूक पद्धत, निवडणूक कशी घेण्यात येईल? कारण का या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका जुलै 1946 ला पार पडल्या. याच्यामध्ये निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने झाली. 1935 जो कायदा आहे, या कायद्यानुसार स्थापन प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांनी याला काय केलं रे? मतदान केलं होतं. मग प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात आलं. पद्धत मतदान प्रणाली म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत होती. एकाला एक मत. अंदाजे 10 लाख लोकसंख्येबाबत किती सदस्य होते? 1 सदस्य. आणि मग जागांचे गटानुसार काय करण्यात आलं होतं? विभाजन करण्यात आलं होतं. मग सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जागांचं काय करण्यात आलं होतं? विभाजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये मुस्लिम, शीख आणि साधारण असे 3 महत्वाच्या म्हणजे विभाजन करण्यात आलं होतं. 389 सदस्य आपण पाहिलं की याचे
89 सदस्य आहेत, त्या 389 सदस्य निवडणुका घेण्याचं ठरलं. जुलै 1946 ला निवडणुका पार पडल्या. याप्रमाणे निवडणुका घेण्यात आल्या. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो निकाल लागला, बरोबर ना, ज्या 296 जागांचा निकाल लागला, कारण की आपण पाहिलं की 93 जागा ज्या आहेत त्या संस्थानिकांनी त्याच्यामध्ये काय घेतला नाही, भाग घेतला नाही. कारण का, बघा संस्थानिक किती होते रे, 93 संस्थानिक होते, बरोबर ना. सॉरी, किती संस्थानिक होते बघा, 93 संस्थानिक, 93 संस्थानिक आहेत. या 93 संस्थानिकांनी काय केला, निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. आणि 296च्याच 389 होते, त्यामध्ये 93 जर आपण वजा केले तर 296, बरोबर ना. ब्रिटिश प्रांतातील भारतीय 292 आणि 4 चीफ कमिशनचे, असे 296 सदस्यांच्या काय झालं रे, निवडणुका पार पडल्या. आणि याच्यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला 208 मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला. त्यांना किती जागा मिळाल्या रे, 208 जागा मिळाल्या, लक्षात ठेवा. मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या आणि इतर अपक्ष जे आहेत त्यांना 15 जागा मिळाल्या. किती मिळाल्या, 15. मात्र या 93 सुरुवातीला ज्या जागा आहेत त्या रिक्तच राहिल्या. ज्या संस्थानिकांनी त्याच्यामध्ये काय घातला होता, बहिष्कार घातला, त्यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. आणि त्यामुळे 296 जागांच्या निवडणुका झाल्या. 208 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या, 73 जागा 208 जागा काँग्रेसला मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या आणि अपक्ष यांना किती मिळाले रे, 15 जागा मिळाल्या. अंतिम रचना. मग 15 ऑगस्ट 1947 नंतर मुस्लिम लीगचे सदस्य काय पडले, बाहेर पडले. कारण का, 15 ऑगस्ट 1947च्या अगोदरच त्यांनी काय केलं, पाकिस्तानचे नवीन देश स्थापन करण्याची मागणी केली. आणि मुस्लिम लीगचे सदस्य जे आहेत, ते मुस्लिम लीगचे सदस्य यातून काय पडले, बाहेर पडले. त्यामुळे परत सदस्य काय झाले रे, चेंज झाले. मग 389 वरून ती 299 झाली. 389 होते, याच्यामध्ये कोण सहभागी नव्हतं, संस्थानिक सहभागी नव्हते. 296 जणांच्या निवडणुका झाल्या, मात्र त्यातून परत मुस्लिम लीगचे सदस्य बाहेर पडले. मग अंतिम सदस्य संख्या जी राहिली ती 299 होती. मग याच्यामध्ये महत्वाचं, ब्रिटिश प्रांतातील 229 सदस्य होते. किती होते रे, 229 सदस्य होते. आणि जे संस्थानिक ज्यांनी भाग घेतला नव्हता, 93 संस्थानिकांमध्ये 70 संस्थानिक याच्यामध्ये काय झाले रे, सहभागी झाले. 70 संस्थानिक काय झाले, याच्यामध्ये सहभागी झाले. आणि मग शेवटची जी सदस्य संख्या होती ती 299 इतकी होती. किती होती, 299 इतकी होती, लक्षात ठेवा. एक मिनिट. ठीक आहे. आणि मग पुढचं जे पहिली राज्यघटनेची किंवा संविधान सभेची बैठक झालेली आहे, किंवा संविधान सभा, व त्याच्यामध्ये घटनेवरील सदस्य, मग ते महिला सदस्य असतील, पुरुष सदस्य असतील. आणि मग घटनेची निर्मिती, राज्यघटनेची किंवा संविधान सभेची निर्मिती कशी झाली, ते आपण जे आहे ते पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहे, संपूर्ण याची माहिती पाहणार आहे. आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं रे, राज्यघटनेचा जो इतिहास आहे, संविधान सभेचा जो इतिहास आहे, याची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहिलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपण संपूर्ण संविधान सभा किंवा राज्यघटनेविषयी, म्हणजे पहिल्या सभेपासून किंवा पहिल्या बैठकीपासून जी राज्यघटना, पूर्ण राज्यघटनेची अंमलबजावणी, स्वीकृती असेल इथपर्यंत त्याची माहिती पाहणार आहे. आजच्या भागापासून आपण राज्यघटनेला काय केली, सुरुवात केलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.